नमस्कार नमस्कार, मी राजू नानाजी फुके, आपल्या परम किसान नागरिक एकता मंचचा पीके नेम परम व्हॉइस. आता हे चण्याचं पीक बघा आणि याच्यातलं फडतोडे बघा, त्यानंतर फुलोर बघा, हळूहळू किती. तर हे जे आहे वाण, हे आताच बुक करून ठेवा, कारण असंच पीक तुम्हाला पाहिजे असेल तर चांगलं बियाणं स्वतःच्या हाताशी करणे फार महत्त्वाचं आहे. आता पूर्ण हे आहे, कुठे गवत नाही दिसत. हे पद्धत नियोजन कोणती असेल तर कसं करायचं, संत्र्याचं बागायचं कसं असेल तेच आहे. आता माझा अनुभव, माझा म्हणजे भावांचा बगीचा जो मी तयार केला, तर 1,00,000मध्येच जाणार होता. पण त्यानंतर भाव वाढताना दिसल्यानंतर, जचाई झाल्यानंतर लक्षात आलं की आपल्याजवळ 9 टन माल आहे, 9 टन पक्का आहे. तर त्यानंतर आम्ही त्याला 2.5 लाखापर्यंत नेला. 2,60,000 टाकल्यानंतर 2,80,000 बगीचा दिले त्याला. पण आमच्या अंदाजाप्रमाणे तो 50,000 रुपये टन चालू होतं, त्यामुळे त्या हिशोबाने 4.5 लाख कमीत कमी व्हायला पाहिजे. आणि आमची अपेक्षा ते 80,000 रुपये टन यावर्षी संत्रा आंब्याचा जाणार होता, आणि तो त्यावेळेस घेतला. आणि नंतर मग आमचा तोडल्यानंतर 70,000 रुपये 71,000 रुपये टन हातल्याला गेलेला आहे असं आम्हाला कळलं. तर या हिशोबाने आमच्या जे 7 लाखापर्यंत होणे आवश्यक होते. जी 1 लाखाची वस्तू 7 लाखापर्यंत. नियोजन कसे, पाणी देणे कसे, पाणी योग्य कसे देणे, कारण फवारणी कोणती घेणे, हे सगळ्याचं नियोजन पहिले असेल. कारण तुमचा माल व्यवस्थित नसेल, पाणी नसेल तर टिकाव धरू शकत नाही. आणि इथे आता माझा बगीचात नव्हता, मी लावला होता, पण तो कुटुंबात भावांना दिलेला आहे, माझ्याकडे आहे. तर असे प्रत्येक गोष्टीचं नियोजन असते. मी जे पहिले संत्रा बागायताला 15-20 वर्षा अगोदर दिलेलं होतं, ते आता 30-30 लाखाचे बगीचे घेत आहे. सगळं नियोजन. आता आपण आपल्या ते 10-10 लाख खर्च करत आहे. आपली अट त्यावेळेस होती की तुम्ही जे संत्रा बागायत आहे, मोसंबी बागायत आहे, तर आपल्याला 10% देणं आहे दरवर्षी न चुकता. बाकी तुमचे फवारणी खर्च, घाटा नफा हा तुमचा. इन्व्हेस्टमेंट कोणती असेल तर 50%. या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच हे करतो, बियाणे हे करणे. पण तुम्ही आता माझ्याजवळ सांगतात की आता बगीचे 2-2 वर्षापासून आहेत, मग तुमचा घाटा किती येतो आहे, मग हे नुकसान कोणाजवळ येते. तुम्ही ज्यावेळेस पैसा द्यायला तयार होत नाही, त्यावेळेस तुम्हाला नियोजन येणारं उत्पन्नही तुम्ही